आपण शंकरपाळे करणार आहोत, तर त्याला काय काय लागते साहित्य ते पाहूया. चला, 1 वाटी तूप घेतलेलं आहे, गरम करून पातळ करून घेतलेलं आहे. त्याच वाटीनं 1 वाटी साखर घेतलेलं आहे, मिक्सर मध्ये बारीक करून घेतले, आणि 1 वाटी दूध. तर हे मेजरमेंट आपल्याला एकाच वाटीचं करून घ्यायचं आहे. ज्या वाटीनं आपण तूप घेतलेलं आहोत त्याच वाटीनं साखर आणि दूध घ्यायचं आहे. चव येण्यासाठी 4-5 विलायची, आणि हे सगळं एकत्र करून त्याच्यामध्ये बसेल तेवढं मैदा टाकायचं आहे. हे मैदा मी चाळून घेतलेला आहे. तर चला कसं करतात ते पाहूया आपण. तर हॅलो, नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी मजेत ना? श्री स्वामी समर्थ. इथं आपण शंकरपाळ्याची रेसिपी पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मी इथं ताटलीमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. तूप टाकून घेतल्यानंतर इथं पिठी साखर टाकत आहे. त्यानंतर दूध टाकून घेतलेलं आहे. हे सगळं एकत्र करायचं, गुठळ्या राहू द्यायचं नाही. तुम्ही दुधामध्ये साखर टाकून विरघळून घेतलं तर पण चालेल, किंवा असंही केलं तर चालेल. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. इथं विलायचीची पूड टाकून घेतलेली आहे. पुन्हा सगळं एकत्र करून घ्यायचं. त्याच्यामध्ये बसेल एवढं मैदा टाकायचा. मला इथं आणखी थोडं मैदा लागणार होता, मी टाकून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं मीठ मळून घेतलेलं आहे. पहा, हलक्या हातानं, जास्त असं हे करून आपल्या पिठासारखं, गव्हाच्या पिठासारखं चुरायचं नाही. हलक्या हातानं मळून ठेवायचं. 15 मिनिटं ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं. इथं मी घेतलेले आहे शंकरपाळे करायला. अशा पद्धतीनं लाटून घ्यायचं. जास्त पातळ नाही लाटून घ्यायचं. आपण दसमीला जसं जाडसर लाटतो ना, त्याचप्रमाणे लाटून घ्यायचं. याची कटा मी कट करून घेत आहे. आपले शंकरपाळे एकसारखे छान तयार होतात, त्यामुळे हे बाजूचे कट करून घ्यायचं. हे कट करून घेतलेलं पीठ दुसऱ्या ह्याच्यामध्ये शंकरपाळे करते वेळेस घ्यायचं. इकडे शंकरपाळे करेपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने मी सगळे शंकरपाळे करून घेत आहे. सगळे शंकरपाळे एकत्र करून घेतले, पुन्हा तळलं तर आपले वेळ पण वाचतो. तुम्हाला जसं जमेल तसं करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने सगळे करून घेतलेले आहेत शंकरपाळे. इकडं तेल गरम झालेलं आहे. मी असं तेलामध्ये टाकत आहे शंकरपाळे.
तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनल बटन दाबा. माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसत जाईल. हे पहा, असं छान तळून घ्यायचं. तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेले आहेत. अशा पद्धतीनं केलं तर शंकरपाळी बिघडत नाही, चवीला पण खूप छान लागते. मुलांना करून दिलं तर त्यांना पौष्टिक पण आहे. बाहेरचे बिस्किट दिल्यापेक्षा अशी शंकरपाळी करून देत जावा. हे पहा, असे तळून घेतलेले आहे शंकरपाळे. एका पेपरावर टाकून घेतलेले आहेत. हे दुसरे पण तळून घेत आहे मी. हे पहा, असे सगळे तळून घेतलेले आहेत. माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर झालेले आहेत पहा आपले शंकरपाळे.